Good morning. So sit straight, take a deep breath. दीर्घ श्वास घ्यायचा आहे 3दा. इनहेल, होल्ड, एक्सहेल. पुन्हा एकदा श्वास घ्या. होल्ड, श्वास सोडायचा आहे. वन मोर टाइम. श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास, पूर्ण पोटाच्या आतमध्ये हवा भरली पाहिजे असा श्वास घ्यायचा आहे. होल्ड अँड रिलीज. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा. खूप खूप धन्यवाद. तुझा हात माझ्या डोक्यावर ठेवायसाठी खूप खूप धन्यवाद. मला परफेक्ट असा योग्य मार्ग दाखवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला दयाळू, सकारात्मक बनवण्यासाठी धन्यवाद. मला शक्ती द्यायला धन्यवाद, ज्यामुळे मी लोकांना माफ करू शकते. ज्यांना मी माफी मागू शकते. मला एवढी शक्ती दिली की मी दुसऱ्यांमध्ये चांगलं शोधू शकते. यासाठी खूप खूप धन्यवाद. मोठ्यांच्या आशीर्वादासाठी खूप खूप धन्यवाद. लहानांच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचा स्नेह मला मिळत आहे त्यासाठी धन्यवाद. सगळे माझ्यावर भरभरून प्रेम करतात. ही सृष्टी देण्यासाठी धन्यवाद. पंचतत्व देण्यासाठी धन्यवाद. मनुष्य देहरूपी जन्म तू मला दिला त्यासाठी धन्यवाद. खूप सुंदर असं 5 तत्व तू आम्हाला दिली आहे. ही सुंदर सृष्टी दिली आहेस. हे छान धरती माता, ज्यावर मी बसून आता क्लास घेते आहे, त्या धरती मातेसाठी धन्यवाद, जी प्रचंड प्रमाणामध्ये फळं, फुलं, भाज्या सगळं आम्हाला देते. निस्वार्थ सतत ती आम्हाला देत राहते. शिकवते. ग्राउंडेड कसं राहायला शिकवायचं ती धरती माता आम्हाला शिकवते. त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद त्या सुंदर थंड्या शीतल पवन हवेसाठी, जी आमच्या शरीरामध्ये श्वासाद्वारे आतमध्ये ऑक्सिजन घेतला जातो. पूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवठा मिळतो. त्या थंड हवेसाठी खूप खूप धन्यवाद. त्या सूर्याच्या गरमीसाठी धन्यवाद, जी आम्हाला सकारात्मकता, पॉझिटिव्ह एनर्जी देते. दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला त्या सूर्यप्रकाशाचा खूप उपयोग होतो. सूर्यप्रकाश आम्हाला डिसिप्लिन मध्ये राहायला शिकवतं. धन्यवाद परमेश्वरा. स्पेस एलिमेंट आकाश तत्वासाठी धन्यवाद. आकाश तत्व शरीरामध्ये असलेली स्पेस, डोक्यामध्ये असलेली स्पेस, घरामध्ये असलेली स्पेस, ही सगळी आम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकण्यास, नवीन गोष्टी साठवण्यास आम्हाला उपयोगी पडते. त्या ब्रह्मांडासाठी, त्या आकाश एलिमेंटसाठी खूप खूप धन्यवाद. पाणी, जे आमचं तृष्णा भागवतं. दैनंदिन जीवनामध्ये त्या पाण्याचा उपयोग होतो. पाणी आम्हाला जीवनदान देतं. त्या पाण्यासाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद माझ्या आईसाठी, जिने जन्म दिला, पालन पोषण केलं. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी मला घडवलं. खूप खूप धन्यवाद. चंद्राच्या शीतलतेसाठी धन्यवाद. टिमटिमत्या ताऱ्यासाठी धन्यवाद.
रात्रीच्या अंधारासाठी धन्यवाद. सकाळच्या सूर्यप्रकाशासाठी धन्यवाद. धन्यवाद मला एक सुंदर, समजदार असा पती दिल्याबद्दल धन्यवाद. माझं अतिशय हृदयस्थान असलेली माझी मुलगी तुम्हाला दिली. सुंदर, खूप हुशार अशी मुलगी मला दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद माझ्यावर प्रेम करणारे सगळे नातेवाईक तुम्हाला दिलेस. मित्र मैत्रिणी वर्ग मला दिलायस. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. परमेश्वरा, आजच्या या पूर्णत्वाच्या दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. आजचा दिवस अतिशय उत्तम सुंदर आहे. मी जिवंत आहे. आत्मा रूपी देह मला आहे. मी चालू शकते, बोलू शकते. माझं शरीर, माझे अवयव, हात पाय सगळे अगदी व्यवस्थितरित्या काम करत आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वर. मी चालू शकते, मी बोलू शकते. मी सगळ्या गोष्टी सहज ग्रहण करू शकते, अनुभव करू शकते. त्या सगळ्या फिलिंगसाठी खूप खूप धन्यवाद. मला सकाळी अमृत वेळेला उठवल्यासाठी धन्यवाद. माझ्या सगळ्या पार्टिसिपेंटसाठी धन्यवाद. माझ्या लॅपटॉपसाठी धन्यवाद. इलेक्ट्रिसिटीसाठी धन्यवाद. नेटवर्कसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हँड्स रब करायचे, डोक्यावर ठेवायचे. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. मी अतिशय भाग्यवान आहे. मी कर्तृत्ववान आहे. माझा परमेश्वर सतत माझ्या पाठीशी असतो. मला मार्गदर्शन करतो. कुठल्याही व्यवहारात, कुठल्याही नवीन कामामध्ये माझ्या परमेश्वराचा आशीर्वाद मला असतो आणि ते माझं काम योग्य रीतीने पार पडते. मला यश, कीर्ती भरभरून मिळत आहे. रोज माझ्याकडे भरभरून पैसे येत आहे. मी पैशाची चुंबक बनली आहे. मी पैशावर प्रेम करते. पैसा माझ्यावर माझ्याही पेक्षा जास्त प्रेम करतो. मी भाग्यवान आहे. माझ्यामध्ये दैवी प्रेम शक्ती आहे, ज्यामुळे मी फक्त सकारात्मक लोकांनाच माझ्याकडे आकर्षित करते. या दैवी प्रेमामुळं मी सगळ्यांना प्रेमच देते. ज्यांनी मला दुखवलं त्यांना मी माफ करते. ज्यांना मी दुखवलं असेल त्यांना माफी मागते. या पूर्णत्वाच्या चमत्कारामागे चमत्कार होणाऱ्या, आश्चर्यामागे आश्चर्यकारक गोष्टी घडणाऱ्या या सगळ्या दिवसांसाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. संपूर्ण तत्वाच्या दिवसासाठी धन्यवाद. नातेवाईकांसाठी धन्यवाद. सुदृढ शरीरासाठी धन्यवाद. आणि आजच्या या अतिशय सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट दिवसासाठी खूप 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 धन्यवाद. धरती मातेला नमन करायचंय. आपल्या आतमध्ये असलेल्या परमेश्वरांना नमन करून आजच्या या सुंदर दिवसाची आपण सुरुवात करायची आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. काल थर्ड लेसन झालेला, पण स्टील मी रिपीट करणार आहे आज थोडं, कारण आणि सेकंड लेसन जो आहे तो पुन्हा घेणार आहे, पण टायमिंग 5:30चा नाही. मी 12चा टायमिंग बघेल, 12 वाजता वगैरे. ज्यांनी अटेंड केला नाहीये ते लोक करू शकतात. कधी करायचं फक्त मला तेवढं सांगा. कोठी कशी कशी अवेलेबिलिटी आहे तुमची? 12 वाजता एमएमएम असतो मॅडम. ओके. मग कधी करायचं? मला घेता येईल 11 ते कधी? 11 वाजता. 11 वाजता, ठीक आहे. एम अजूनही सुरू आहे? लेसन नंबर 3 मला वाटतं पुष्कळ लोकांचं झालं नाही आहे. कंटिन्युटी पण नव्हती बऱ्याच लोकांची.
सो लेसन नंबर 3 आपण कम्प्लीट करूया. आणि लेसन नंबर 3 मध्ये जे होतं ते होतं विश्वास असला पाहिजे. तुम्ही कसा विचार करता आणि तुमचं अंतर्मन कसं काम करतं. अंतर्मन कसं त्वचारोग, असाध्य असा त्वचारोगही बरा करू शकतो. अशा भरपूर गोष्टी लेसन नंबर 3 मध्ये होत्या. सो मी बघते उद्यापासून 11 वाजता आपण 2-3 दिवस लेसन नंबर 3 हा कम्प्लीट करून घेऊया. सो सायमल्टेनियसली लेसन नंबर 4 मॉर्निंग मध्ये सुरूच राहणार आहे. सो प्राचीन काळातील मानसोपचार. पूर्वीच्या काळी कसे उपचार करायचे, म्हणजे पूर्वीच्या काळी जसं अ, काही झालं की मंदिरात घेऊन जाणे, ताबीज बांधणे, टोना टोटका, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. म्हणजे कुणी बिमार जर पडलं तर त्याला हॉस्पिटल किंवा एखाद्या अ, आयुर्वेदिक लोक जे होते, जडीबुटीवाले, त्यांच्याकडे नेण्याऐवजी पहिले सुरुवातीला मंदिरात न्यायचे आणि त्याच्यावर जे काय ते मानोपचार केला जात होता आणि त्याप्रमाणे ते त्यांचं रोगावर औषध मिळवायचे. तो युगानुयुगे सर्व देशांमधील लोकांचा असा विश्वास आहे की कुठेतरी एक अशी गूढ पण चमत्कारिक उपचार शक्ती आहे जी मनुष्याच्या शरीराची कार्ये आणि संवेदना पूर्ण संचयित करू शकते आणि रोग बरे करू शकते. याचा अर्थ असा विश्वास त्यांचा असा विश्वास होता की ही गूढ शक्ती विशिष्ट परिस्थितीत जागृत केली जाऊ शकते आणि योग्य मार्गाने जागृत झाल्यावर तिच्या साह्याने मानवी दुःख कमी करता येऊ शकते. सर्व देशांचा इतिहास या विश्वासाची साक्ष देतो. सो वर्षानुवर्ष कधी देशाने, म्हणजे प्रत्येकाला माहित आहे, प्रत्येकाचा एक असा विश्वास आहे की कुठेतरी अशी गुप्त शक्ती आहे जी अदृश्य आहे, जी काम करते, जी मनुष्याच्या सगळे शरीराची कार्य, त्यांच्यामध्ये असलेल्या संवेदना पुनर्संचयित सगळं करू शकते, रोग बरा करू शकते. हा ठाम विश्वास आहे. आणि ही गूढ शक्ती आपण जागृत करू शकतो. योग्य मार्गाने जर ही जागृत झाली तर नक्कीच मानवी दुःख, वेदना, चॅलेंजेस जे लाईफमध्ये आहे ते कमी होऊ शकते. आणि याच्यासाठी आपण जर बघितलं हिस्ट्रीमध्ये आपल्याला पुष्कळ असे इन्सिडेंट मिळतील आणि ते आपल्याला साक्ष देतील की हो, ही शक्ती आहे, ही काम करते. पण ही शक्ती तुमच्यातच आहे हे नंतर कळलंय लोकांना. सुरुवातीला हे त्यांना माहित नव्हतं की ती शक्ती तुमच्याच आतमध्ये आहे, कारण कुणी सांगितलं नव्हतं. जिथे कुठे तुम्ही अ, एखाद्या संताकडे नाही, अ, ज्योतिष्य म्हणा किंवा एखादं पंडित त्यांच्याकडे जाल, तेव्हा ते तुम्हाला पूजा सांगतील, ताबीज, हे ते. पण ते कसे काम करतात, ते ऍक्च्युली ती तुमच्या अंतर्मनाची शक्ती काम करत होती. त्या ताबीजपेक्षा जास्त तुमचा त्याच्यावर असलेला विश्वास काम करत होता. पण हे तुम्हाला माहित नव्हतं. सो हे कसं काम करतं हे आपण आता याच्यातून बघणार आहोत. सो जगाच्या सुरुवातीच्या इतिहासात रोगाच्या उपचाराबरोबर चांगल्या किंवा वाईट हेतूसाठी गुप्तपणे मानवावर प्रभाव टाकण्याचे ज्ञान किंवा विद्या म्हणा, ती पुरोहित आणि धर्मगुरू सारख्या लोकांपुरतीच मर्यादित होती. त्यावेळी हे लोक असा दावा करत की देवाने त्यांना काही गूढ शक्ती दिली आहे, ज्यात उपचार शक्तीचा देखील समावेश आहे. पप्पा जगभर काढलं असेल तर दे. स्थळ, काळपरत्वे या उपचार पद्धती आणि विधीमध्ये भिन्नता आढळून येते. परंतु त्यामध्ये सामान्यतः देवदेवतांची पूजा अर्चा, विविध गोष्टी अर्पण करणे या सर्वत्र आढळणाऱ्या सामायिक गोष्टी होत्या. याशिवाय हात धरून मंत्रोपचार करणे यासारखे विविध धार्मिक विधीही होते. याशिवाय तावीज, जंतरमंतर, अंगठ्या, स्मृतिचिन्ह, प्रतिमा यांचाही वापरण्यात यांचाही वापरण्यात येत असे आणि अजूनही या पद्धती प्रचलित आहे. अजूनही अशा पुष्कळशा अशा गोष्टी जेवण करून तू प्रचलित पहिले आहेत. चाललं. ओके. सुरुवातीच्या ज्या इतिहासात जर तुम्ही बघितलं, मागच्या काळामध्ये रोगी जेव्हा उपचार करायला जायचे, किंवा कुठला उपचार असू दे किंवा चांगला हेतू असू दे किंवा वाईट हेतू असू दे, गुप्तपणे त्या व्यक्तीच्या मानसपटलावर, त्याच्या अंतर्मनावर प्रभाव टाकायचे. ती जी विद्या त्या लोकांकडे होती, पुरोहित, धर्मगुरू, आणि ती त्यांच्याच पर्यंत मर्यादित होती. काम तुमचं अंतर्मन करत होतं, पण त्यांचं असं होतं की आमच्याकडे अशी एक शक्ती आहे जी आम्ही तुम्हाला बरं करू शकतो, तुमचं हे काम करू शकतो, असं.
त्यांनी ती गूढ शक्ती स्वतःजवळ आहे असा दावा केला होता, पण ती शक्ती तुमच्यातच होती. त्या उपचार शक्तीमध्ये वेगवेगळे स्थानं आहेत, पूजा पद्धती वेगळी आहे, देवी देवता वेगवेगळ्या, काही काही गोष्टी अर्पण करणे वेगळ्या, सगळं भिन्न आहे, पण कार्य एकच. सर्वत्र आढळणाऱ्या सगळ्या सामायिक गोष्टी होत्या. मंत्रोपचार करणे, पूजा करणे, तावीज देणे, अंगठ्या, काही स्मृतिचिन्ह आजही अजून करतोय आपण. पण ते अंगठी किंवा तो मंत्र, ठीक आहे, तुमच्या शरीराची शुद्धी करायसाठी तुम्ही होम हवन करा, मंत्र करा, घरामध्ये छान वातावरण राहतं, पण त्यामुळं तुम्ही केलेले कर्म बदलत नाही. तुमचे विचारांनी तुमचे कर्म बदलणार नाही. तुम्ही विचार कसा करता, विचार करणं चांगला किंवा वाईट हे एक कर्म आहे. ते कर्म कसं आहे? अंगठ्या घातल्या किंवा मग मी कुठेतरी होली जागेवर जाऊन मी स्नान करून आलो म्हणजे मग माझं पाप धुतल्या जाईन, किंवा मग मी हे तसं धुतलं जात नाही. तिकडून आपण आंघोळ करून येऊ, इकडे आल्यावर आपण चार लोकांना फसवणार किंवा कोणाचे पैसे डुबवणार, कोणाला काही शिव्यागाळ्या देणार, त्यांनीही काहीही फरक पडत नाही. तुमचे कर्म खूप महत्वाचे. तुम्ही कसे कर्म करत आहात त्यावर तुमच्या आयुष्यात होणाऱ्या गोष्टी घडणार. तुमचे कर्म जसे आहे तसं तुम्हाला मिळणार. मग तुम्ही तिथे 100 पूजा करा, तुम्ही कितीही अंगठ्या घाला, काही फरक पडणार नाही. आणि कुठलीही गोष्ट समजा हे पंडित वगैरे हे सगळे करतात, कधी काही लोकांचा खूप विश्वास असतो की माझ्याकडे ही पूजा झाली आहे तर माझ्या घरात आता सुख समृद्धी येणार आहे. हा जेव्हा त्या घरातल्या व्यक्तीचा दृढ विश्वास असतो तेव्हा त्या गोष्टी तशा तशा घडतात. प्राचीन काळात प्रार्थना स्थळांमध्ये पुजारी रुग्णांना औषध खायला द्यायचे आणि ते रुग्ण मूर्छित झाल्यावर त्यांच्यावर संमोहनाचा प्रयोग करायचे. या उपचार पद्धतीत रुग्णांना ते मूर्छित अवस्थेमध्ये असताना देवांचे दर्शन होईल आणि ते बरे होतील असे सांगितले जायचे. त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे अनेक रुग्ण बरेही होत असत आणि हे सर्व मानवाच्या अंतर्मनाला प्रभावी सूचना देण्याचे काम होते. जेव्हा प्राचीन काळामध्ये कुठल्याही रुग्णावर जेव्हा कुठली क्रिया करायची तर ते औषध द्यायचे, हिप्नोटाइज करायची त्या व्यक्तीला. हा टोटली प्लेसिबो इफेक्ट होता. हिप्नोटाइज करून त्यांच्या अंतर्मनामध्ये एक 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 सूचना देणे आणि सूचना देता 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 तो व्यक्ती पूर्ण संमोहित व्हायचा. त्याला असं सांगण्यात येत होतं की तुम्हाला परमेश्वराचं दर्शन होत आहे, प्रत्यक्ष परमेश्वराची मूर्ती तुमच्या समोर आहे. आणि ज्या व्यक्तीचा, ज्या रुग्णाचा विश्वास असेल त्याला ते तसं दिसायचं आणि त्याला फील व्हायचं की हा मी बरा होत आहे. हे सगळं मानवाच्या अंतर्मनाच्या आतमध्ये जेव्हा प्रभावी सूचना दिल्या जात होत्या त्या सूचना काम करायच्या. त्या व्यक्तीची ती अंतर्मनातली शक्ती त्याला बरं करायची, ना की पंडित त्याला बरं करायचा. हिटकेच्या भक्तांना सरडे, लोभान आणि गंधरस तुम्ही बघितलंच आहे. म्हणजे मी एक दोनदा बघितलंय की माझ्या मामाला ना अस्थमाचा त्रास होता. सो कुठेतरी आम्ही ऐकलं की पौर्णिमेला जायचं, मग तिथे ते लोक एक मासोळी खायला देतात कशात तरी टाकून, भातात की काहीतरी, मग तो अस्थमा ठीक होतो असं मी ऐकलेलं. आणि टीव्हीवर पण मी बघितलं होतं कुठेतरी त्या पौर्णिमेच्या त्या पर्टिक्युलर त्या दिवसामध्ये तेव्हाच ते देतात आणि ते बरं होतं. असंच हे होतं की सरडे, लोभान, गंधरस मिळून पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात मोकळ्या हवेत ते काही काही लोकांना मिसळण्यास सांगत सांगत असे. हम्म. अशा विधी करायला लावायचे. खूप विचित्र असं विधी होते या काही काही, पण तरी हे लोक करायचे. कदाचित अतिरंजक कल्पनेसारखी जरी असला तरी त्यामुळे खूप काही लोकांचे आजार बरे पण व्हायचे. काही काही लोकांचे अस्थमा बरे पण झालेले. हे स्पष्ट आहे की विचित्र विधीद्वारे व प्रार्थनेद्वारे या लोकांच्या सुप्त मनाला प्रार्थनेद्वारे जोरदार आवाहन करून अनुकूल सूचना आणि स्वीकृती दिली होती. वास्तविक या सर्व उपचारांमध्ये रुग्णांचे अंतर्मन हेच त्यांच्यावर उपचार करणारे होते. बरे करणाऱ्यांच्या सशक्त सूचना सह स्वीकारल्या.
जरी ते लोक तुम्हाला म्हणजे हे आणा ते आणा, याच्यात हे मिसळा, पौर्णिमेची रात्र, अमावस्येची रात्र, इथे नेऊन ठेवा लिंबू, तिथे नेऊन ठेवा हे सगळं जे होतं हे आजार बरं होत होते. लोकांचे आजार बरे होत होते. पण ही जी विचित्र प्रार्थना, हे जे काही होतं हे सगळं सुप्त मनाला ते लोक जोरदार आव्हान करायचे. त्या व्यक्तीला इतकं संमोहित करायचे, त्यांच्या पूर्ण अंतर्मनामध्ये त्या सूचना टाकायचे. आणि जेव्हा त्या सूचना, जसं अंतर्मन जे आहे ते भोला राम आहे, जे त्याला सूचना दिली तो स्वीकारतो आणि यस बॉस करतो, तो स्वीकृती देतो. आणि जेव्हा ती स्वीकृती दिली जायची तेव्हा वास्तविक रूपामध्ये त्या तो उपचार व्हायचा आणि तो रुग्ण बरा व्हायचा. तो रुग्ण स्वतःच्या अंतर्मनावर काम करून त्याच्यावर उपचार करूनच तो रुग्ण बरा होत होता. कारण जेव्हा त्या रुग्णाने विश्वास ठेवला, त्या सगळ्या गोष्टी सहज स्वीकारल्या, सगळे इन्स्ट्रक्शन त्यांनी स्वीकारले आणि तेव्हा मग तो रुग्ण बरा होत असे. म्हणजे त्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये असलेल्या शक्तीने तो बरा होत होता, ना की ते पौर्णिमेची रात्र, अमावस्येची रात्र, इथलं पाणी तिथलं पाणी असं काही नव्हतं. पाण्याला जशी सूचना देतं तसंच ते पाणी करतं. आपण ऐकलेलं आहे ना, पाणी जे आहे ते ऐकतं. मग पाण्यामध्ये दोन चार मंत्र मारून डोळ्यावर टाकणे, आणि त्या व्यक्तीचा विश्वास की हा, या काकांनी मला पाणी दिलं ना असं, की मला रात्री दिसणारी स्वप्न कमी होतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहे म्हणून मी सांगते तुम्हाला. आमच्याकडे माझ्या वडिलांचे एक मित्र होते. त्यांच्याकडे काहीतरी पिंगळा देवी म्हणायचं हे ते म्हणायचे ना, ठाणं असतात. मला अजूनही आठवते, लहानपणी बाबा ते घेऊन जायचे. जेव्हा नवरात्राच्या वेळेस त्यांच्याकडे आमच्या काकूंच्या ते देवी यायची वगैरे वगैरे. मग तिथे काय ते पाण्यात गोमित्र टाकून आम्हाला प्यायला द्यायचे. तर काय मग छान होतं, सगळं चांगलं राहतं. कधी काही पोट दुखलं किंवा कधी कधी स्वप्न जर पडले तर काकांना बोलवायचे. मग काका येऊन पाणी फुसफुस ते काय करायचे, ते अंगारा ते कापूर लावायचे आणि ते आम्हाला प्यायला द्यायचे. मला अजूनही ह्या सगळ्या गोष्टी आठवतात. पण ते एक होतं ना, की अरे काकांनी पाणी दिलं म्हणजे आता आपल्याला येणारी स्वप्न कमी होणार. तर हे सगळं अंतर्मनाच्या शक्तीचं काम होतं. ठीक आहे. सो प्राचीन काळातील लोकांना सुप्त मनाच्या अविश्वसनीय शक्तीचा उपयोग करण्यासाठी अनेक प्रभावी मार्ग सापडले होते, ज्यांचा ते रुग्णांना बरे करण्यासाठी वापरत असे. या पद्धती प्रभावी आहेत हे त्यांना माहीत असले तरी त्या कशा आणि का काम करतात हे त्यांना माहीत नव्हते. म्हणजे प्राचीन काळामध्ये सुप्त मनाच्या ही जी अविश्वसनीय शक्ती आहे, ट्रिमेंडस शक्ती आहे ही, म्हणजे या शक्तीचं खूप मोठं असं शक्ती आहे ही, जी याच्यावर विश्वास म्हणजे अविश्वसनीय आहे, विश्वास न बसण्यासारखी. पण ही शक्ती इतकी मोठी आहे जी खूप आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टीतून बाहेर काढू शकते, जर आपण या सुप्त मनाच्या शक्तीला आव्हान केलं. सकाळी झोपेत जेव्हा आपण ड्राउजी स्टेटमध्ये असतो, शांत असतो, आपले हार्टबीट कमी असतात, त्यावेळी जर तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जर त्याला मागितली, ती तुम्हाला 101% उत्तर देईल. मी कालही सांगितलं सगळ्यांना, हे लेसन्स आपले सुरू आहे. या शक्तीचा उपयोग करा, या शक्तीचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करा. त्या शक्तीला विचारा, तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर, आणि ती तुम्हाला उत्तर देईल. रात्री झोपायच्या आधी तुमचं कुठला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा काही गोष्ट तुम्हाला सुरू करायची आहे, तुम्ही त्या शक्तीला आव्हान करा. त्या शक्तीला विचारा, मी काय करू, मला योग्य मार्ग दाखव, मला असं हे करायचं आहे. ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल, ती तुम्हाला परफेक्ट सोल्युशन देईल, तुम्हाला मार्ग सापडतील. हेच रुग्णांना बरे करण्यासाठी हीच एक प्रभावी पद्धत होती, हे त्यांना माहित होतं. आणि कशी काम करते हे लोकांना माहित नव्हतं. त्यांना माहित होतं की बस मी इथे गेली म्हणजे माझं हे छान होतं, बस एवढं. पण ते स्वतःच त्यांचं अंतर्मन करत आहे हे त्यांना माहित नव्हतं. सर्व वयोगटांच्या रुग्णाबाबत असे घडले की जेथे औपचारिक उपचार पद्धतीने केलेले अयशस्वी झाले आहेत आणि रुग्णांनी आशा सोडली आहे. म्हणजे जिथे प्रॉपर मेडिसिन देऊन तो नाही झालं ठीक, त्या रुग्णांनी आता आशा सोडली की नाही, आता मला होणारच नाही काही ठीक, म्हणजे झालं, आता मला मरायचंच आहे. मात्र त्याच वेळी अनौपचारिक उपचारांना उल्लेखनीय यश मिळालं. अनौपचारिक म्हणजे जे हिप्नोटिझ करून, काहीतरी धागा दोरा देऊन, हे जे होते हे यशस्वी झाले.
आणि मग ते विचार करायला लावते की जगाच्या सर्व भागांमध्ये या उपचारकर्त्यांनी हे उपचार कसे केले. उत्तर सोपं होतं. हे जे उपाय आहे हे यशस्वी झाले कारण रुग्णांनी डोळे झाकून त्या लोकांवर श्रद्धा ठेवली आणि त्यांच्या सुप्त मनातील उपचार शक्ती मुक्त केली. म्हणजे त्यांनी टोटली सरेंडर करून टाकलं होतं तिथे, की इथे मी आली आहे. जसं आपल्याकडे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती शिर्डीचे साईबाबा आहे किंवा रामेश्वरम आहे. म्हणजे खूप अशी काही काही ठिकाण आहे जिथे जिथला ऑरा, जिथली पॉझिटिव्ह एनर्जी इतकी स्ट्रॉंग आहे की जर एखाद्या व्यक्तीने जर विचार केला, म्हणजे असे भरपूर आहेत लोक जे साईबाबाला मानतात. आणि खरंच आहे की तिथली जी शक्ती आहे ती इतकी पॉझिटिव्ह आहे. तुम्ही जर मनात ठरवून गेला, तुमच्या एक सुप्त मनाने ते मान्य केलेलं आहे की येस, मला साई मदत करतात. जसं माझं आहे चक्रधर स्वामी, माझं ते स्थान आहे, पूजनीय असं आहे. तर माझं कसं असतं, माझं आलेलं सगळं चक्रधर स्वामी माझं करणार, माझा कृष्ण माझं सगळं करतो. मला कुठलाही असो, म्हणजे चॅलेंज असू दे, माझे स्वामी माझ्यासोबत उभे आहे. हा जो विश्वास आणि ही जी पॉझिटिव्हिटी आहे ती काम करते, ती श्रद्धा काम करते. कारण तिथे तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये टोटली ठाम पूर्ण सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहे की येस, मी इथे आली, मी बरी होणारच, मी साई जवळ आली, माझं काम होणारच. बालाजी जे आहे, तिरुपती बालाजी, तिथे किती लोकांचा विश्वास आहे, किती लोक तिथे विश्वास ठेवून अगदी आपल्या बिझनेस करणारे लोक तिथे 50, 40, 10, 20% आपला जो आहे नफा, त्याच्यातले पैसे तिथे देतात. त्याच्यामुळे त्यांचा इकडे बिझनेस ग्रो होतो. असे पुष्कळ काही लोक आहेत ज्यांची श्रद्धा आहे. सो ही जी हे जे आहे हे सगळं तुमचं अंतर्मन करत असतं. बरे करण्याचे उपचार, उपचार पद्धती काल्पनिक आणि विचित्र असले तरी तितकंच विचित्र काहीतरी नक्कीच विलक्षण शक्ती आहे, यावर रुग्णांचा विश्वास असण्याची शक्यता जास्त होते. आणि उत्तेजित भावनिक अवस्थेमुळे त्यांना जाणीवपूर्वक आणि सुप्त मनाने आरोग्याची सूचना स्वीकारणे सोपे झाले. पुढील प्रकरणात आपण बघूया. सो सुप्त मनाच्या शक्तीवर जेव्हा झाकून आपण, जेव्हा रुग्ण कुठला डोळे झाकून श्रद्धा ठेवली, तेव्हा त्या सुप्त मनाची शक्ती मोकळी व्हायची आणि त्याचा आजार बरा व्हायचा. जितक्या काल्पन्याने विचित्र हे तुम्हाला वाटेल तेवढंच ते विलक्षण शक्तिशाली आहे. अवचेतन शक्तीच्या वापरासंबंधी बायबलमधील उल्लेख. आता ही अवचेतन शक्ती आहे, याचा उल्लेख जो केलाय हा खूपच महत्वाचा आहे की आपण याचा वापर कसा करायचा. प्रार्थना करताना विश्वास ठेवा, म्हणजे प्रार्थना करणे, त्याच्यावर विश्वास ठेवणे. ज्या काही गोष्टींची तुम्हाला इच्छा आहे त्या तुम्हाला मिळत आहे. म्हणजे तुम्ही जर आज विचार केला की मला महिन्याचे 2 लाख रुपये हवे आहेत, तर मला ते ऑलरेडी मिळत आहे. म्हणजे मी हा आज माझ्याजवळ हा विश्वास पेक्षा मी ते जगणार. माझे 2 लाख रुपये आले महिन्याचे, मी मला जे तिथे द्यायचे आहेत तिथे मी ते पैसे दिले. मला शॉपिंगला जायचे, मी शॉपिंगला जात आहे. मी मला फुटवेअर खूप आवडतात, मग मी छान ब्रँडेड फुटवेअर घेते आहे. मला परफ्यूम आवडतं ब्रँडेड, मी परफ्यूम घेतलेला आहे. मला कुठे कुठे खर्च करायचे ते ऑलरेडी मी जगणार त्या गोष्टी. माझा विश्वास आहे, मी प्रार्थना केली आहे, मला माहित आहे मला 2 लाख रुपये महिना मिळणार आहे. कसा मिळेल, कुठून मिळेल मला माहित नाही, पण मला 2 लाख रुपये महिना मिळणार आहे, हा माझा ठाम विश्वास आहे. आणि जी माझी इच्छा आहे ती मला मिळत आहे. आणि मग जेव्हा हे सगळं होईल, ती तुमच्या समोर प्रत्यक्षात होणार. आणि मग तुम्ही विचार करा, अरे हे तर मी विचारही नाही केला, असं घडलं, असं कसं काय घडलं, असं होईल. हे वाक्य पुन्हा वाचा. या आणि कालातील फरक लक्षात घ्या. विश्वास ठेवा आणि काहीतरी कटलेलं आहे. हे वाक्य पुन्हा वाचा आणि कालातील फरक लक्षात घ्या. विश्वास ठेवा आणि मिळत आहे ही क्रियापदे वर्तमान काळातील आहे. मिळत आहे हे प्रेझेंट टेन्स मधलं सेंटेन्स आहे. मिळतील हे क्रियापद भविष्य काळातील आहे. मिळणार हे झालं फ्युचर टेन्स. सो व्याकरणातील या छोट्याशा फरकाने प्रेरित लेखक आपल्याला एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगत आहे. आपली इच्छा वर्तमानातच, म्हणजे आपल्याला आता हे डॉक्टर जोझफ मर्फी जे आहे ते एक सांगणार आहे
की कसं महत्वाचं असतं आपल्या इच्छांना अ, प्रत्यक्ष रूपामध्ये आणणे आणि कसं आणायचं, कुठलं क्रियापदार्थ मला मिळत आहे, मिळतील, कुठलं काय वापरून आपण या गोष्टीला पूर्ण करू शकतो. 60, 60. जर आपण विचार केला ती गोष्ट पूर्ण झालेली आहे, सत्य मानली आणि भविष्यामध्ये ती नक्कीच तुम्हाला पूर्ण झालेली दिसेल. मी जसं आता म्हटलं मला गाडी हवी आहे किंवा मला घर हवं आहे, तर मी घर हवं आहे. येस, मी सकाळी उठली, मी अंगणात गेले, मी छान सडा टाकला, पाणी टाकलं, छान म्युझिक लावलं आहे. देवघरात गेली, देवाला उठवलं, देवाला पाणी, चहा सगळा मी देते आहे. मग स्टेप्स चढून मी माझ्यावरती मंदिरात जात आहे. तिथे दुसरी एक बेडरूम आहे, समोरची गॅलरी मी ओपन केली, मग पुन्हा खाली आली, मग किचन मध्ये आली. साईडला माझं ते हॉल आहे. मग हॉलमध्ये बसलो आम्ही छान मस्त, मंद सुंदर असा सुहासिक सुगंध अगरबत्तींचा येतो आहे. खूप छान प्रसन्न वातावरणामध्ये माझी सकाळ सुरुवात झाली आहे. मी आणि माझे मिस्टर बसून बाहेर छान पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत ऐकत सुंदर शांत वातावरणामध्ये चहाचा आस्वाद घेत आहोत. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी जगेल, तर ते माझ्या भविष्यामध्ये कम्प्लीट तो पिक्चर होईल. एखाद्या विचाराने, कल्पनेने किंवा चित्राने मनामध्ये वास्तवाचे रूप घेतले आहे, असा विश्वास हे या तंत्राचं यश आहे. यश तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ती विचार कराल, त्याची कल्पना, त्याचं इमॅजिनेशन, त्याचं चित्र तुमच्या मनामध्ये, कारण की अवचेतन मनाला फक्त चित्र समजतं. म्हणून म्हणतात की जेव्हा तुम्ही रात्री झोपता 8 नंतर, 11ला तुम्ही सपोज झोपीला जात असाल, 10 वाजता झोपत असाल, 8 नंतर कुठली अशी गोष्ट बघू नका, कुठली अशी गोष्ट ऐकू नका ज्याने जी चांगली नाहीये. तेच ऐका. एखाद्याने जर तुम्हाला काहीतरी म्हणत असेल की तू ना असंच आहे, तर त्यापेक्षा तुम्ही हे ऐका की अरे तू तर खूप हुशार आहे. काय ऐकायचंय मला, मला हुशार आहे हे ऐकायचंय. वाईट गोष्टी ऐकायच्या नाही, बघायचं अजिबात नाही. कुठलं सिरियल असो, काही असो, बिलकुल बघू नका. कारण तुमच्या अवचेतन मन जे आहे ते पिक्टोरियल लवकर कॅच करतं आणि ते मग कॅच झालं की सत्यात उतरायला वेळ लागत नाही. सो बी अवेअर की तुम्ही रात्री 8 नंतर काय कंटेंट कन्झ्युम करतायत, ते लक्षात ठेवायचं आहे. काय कन्झ्युम करायचं आहे मला, थॉट्स चांगले कन्झ्युम, एखादं चांगलं बुक घेऊन बसा. हॅप्पी टॉक करा घरामध्ये, हसा. पण 8 नंतर कुठली न्यूजपेपर असं काही वाचू नका किंवा बघू नका जे तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये पेनिट्रेट होईल. सो एखाद्या विचाराने, कल्पनेने आणि चित्राने मनामध्ये जेव्हा वास्तवाचे रूप घेतले आहे, असा विश्वास हे या तंत्राचं यश आहे. आणि मनाच्या क्षेत्रात एखादी गोष्ट साकार होण्यासाठी ती खरोखरच अस्तित्वात आहे याचा विश्वास ठेवावा लागेल. रॉन्डा बर्न मध्ये मॅजिकच्या बुक मध्ये आपल्याला सांगतात, तुम्ही तुमचे ड्रीम्स लिहा, तुमचे ड्रीम जगा, 5-5, 7-7 मिनिटं तुम्ही तुम्हाला अनुभव करा की तुम्ही लिटरली ती गाडी चालवत आहात, ती गाडी अनुभवा, ते स्टिअरिंग, ती सीट, तो गाडीतला एक वेगळा पर्टिक्युलर असा स्मेल असतो. तुमच्या समोर ठेवलेला एखादा पूजनीय असा देव आहे, तुमचे गणपती बाप्पा आहे, कृष्ण आहे, जे काही असेल, आणि मस्त ती हवा लागत आहे हळूहळू, म्हणजे एसीची हवा किंवा बाहेरची नैसर्गिक तुम्ही हवा घ्या. सगळं असं तुम्हाला फील करायचं आहे, विश्वास ठेवायचा की येस, हे झालेलंच आहे. आणि मग ते वास्तवात लवकर उतरेल. काही गूढ शब्द आपल्याला सुप्त मनावर काय हवे आहे याचा ठसा उमटवण्यासाठी विचारांची सर्जनशील शक्ती वापरण्याचं एक साधा, सोपा आणि विशिष्ट मार्ग सुचवतात. तुमची कल्पना, योजना किंवा उद्देश स्वतःच्या पातळीवर तुमचा हात किंवा हृदया इतकाच खरा आहे. या बायबल संबंधी तंत्राचे अनुसरण करून आपण स्थिती, परिस्थिती किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल आपल्या मनातील सर्व विचार पूर्णपणे काढून टाकू शकतो. आपल्याला काय हवं आहे याचा ठसा उमटवायचा आहे. विचारांची शक्ती तुम्हाला वापरायची आहे. मला कॉन्शियस माइंड आहे, मला कळतं की मला काय विचार करायचा आहे.
तुमचं जितकं हृदय खरं आहे ना, तितकेच तुमच्या कल्पना, योजना, उद्देश सुद्धा तेही तेवढेच खरे आहे. जसं बायबलच्या तंत्रानुसार सांगितलं आहे की कुठलीही परिस्थिती असो, कुठल्याही म्हणजे तुम्ही कुठली एखादी खूप वर्स्ट गोष्ट होत असेल, नकारात्मक असा परिणाम होऊ शकणार काहीही गोष्टी असू दे, पण तुमच्या मनातून हे सगळे विचार तुम्हाला काढून टाकावे लागेल. तुम्ही काय बीजारोपण करत आहात, कुठलं बीज तुम्ही टाकत आहात. जवळपास आता 7-8 बुक वाचत आहे. माझे मिस्टर वाचतात, आम्ही डिस्कस करतो. प्रत्येक बुक मध्ये प्रेम द्या प्रेम मिळेल, हेट द्या हेट मिळेल, खुशी द्या खुशी मिळेल, हेच सेंटेन्सेस. काय तुम्ही टाकाल ते तुम्हाला मिळेल. काय जो तुम बोगे वही पाओगे. मी काय पेरती कुठे आहे, माझ्या मनाच्या याच्यामध्ये मी कुठलं बीज रोपण करते आहे, आणि त्या रोपाला मुक्तपणे वाढू द्यायचं आहे. मी माझा एक विश्वास, मी माझा एक थॉट मी टाकला आहे की मला गाडी हवी आहे, मला ती गाडी मिळाली, मी गाडी एन्जॉय करते आहे. पण होल्ड करून नाही ठेवायचं. तुम्ही विचार केला, तुम्ही तुमचं स्वप्न लिहिलं, तुम्ही जगला, तुम्ही जगून राहिला, पण कधी मिळेल. आता मी इतकं पाहते, मी रोज 7-7 मिनिटं माझं हे करते, मला कधी मिळेल, आता ते इतके दिवस झाले अजून मिळालीच नाही, असं झालं. हे जेव्हा तुम्ही कराल ते तेवढं दूर जाईल. सरेंडर, सोडून द्यायचं आहे. स्वप्न बघितलं, लिहिलं, सबकॉन्शियस माइंड मध्ये मी रोज विचार करते आहे, जस्ट ओके, दॅट्स इट. त्याच्या मागे धावायचं नाही. जितकं मागे धावाल, कधी होईल, किती क्लायंट येईन, कधी आता क्लायंट झाले नाही, मी तेवढं लिहिते आहे, ते विचार करते आहे, माझं रोजचं ऑब्झर्वेशन चालू आहे, मी तर किती अफर्मेशन लिहिते आहे तरी होत नाहीये, या गोष्टी करायच्या नाहीत. त्याला मुक्तपणे अंकुर फुटू द्यायचे, त्याला बहरू द्यायचं, जोमाने मग ते वाढेल आणि तुम्हाला भरभरून पीक मिळेल त्या गोष्टीचं. म्हणजेच तुम्हाला तो रिझल्ट मिळेल. 1-2 मिनिट तुम्ही, मला हे चार्जिंग वर लावायला जायचं आहे. ठीक आहे, 1-2च मिनिटात. तोपर्यंत प्रतिभा मॅम, तुम्ही पुढचा पॅरेग्राफ वाचता का? मी वाचू? चालेल. हा. येशू ख्रिस्तापासून सुरू करू ना. येशू ख्रिस्ताने ज्या महत्वाच्या गोष्टींवर भर दिला ती गोष्ट म्हणजे आस्था, विश्वास. तुम्हाला बायबलमध्ये वारंवार वाचायला मिळेल की तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला योग्य ते फळ दिले जाईल. जे पेराल तेच उगवेल असा तुमचा विश्वास असल्यामुळे तुम्ही जमिनीत ज्या प्रकारचे बीज पेरले तेच फळ तुम्हाला मिळेल. ही बियाण्याची उगवण्याची पद्धत आहे. निसर्ग आणि शेतीच्या नियमांच्या आधारे तुम्हाला बी पासून तेच फळ मिळेल हे माहीत आहे. बायबलमध्ये वर्णन केलेला विश्वास हा विचार करण्याचा एक मार्ग आहे, एक मानसिक वृत्ती आहे, एक आंतरिक दृढ निश्चय आहे. तुम्हाला माहित आहे की तुम्ही 2 पॅरेग्राफ वाचून घ्या, मग मी एक्सप्लेन करते. हा थोडं खाली, हा थोडं वर करा. हा, बायबलमध्ये वर्णन केलेला विश्वास हा विचार करण्याचा एक मार्ग आहे, एक मानसिक वृत्ती आहे, एक आंतरिक दृढ निश्चय आहे. तुम्हाला माहित आहे की तुम्ही तुमच्या जागृत मनातून जी कल्पना पूर्णपणे स्वीकारता ती तुमच्या अंतर्मनात साकार होईल आणि अभिव्यक्त होईल. विश्वास म्हणजे एक प्रकारे ती गोष्ट सत्य म्हणून स्वीकारणे जी तुमची तर्के आणि इंद्रिय नाकारतात. श्रद्धा किंवा विश्वास म्हणजे आपल्या तार्किक विश्लेषणात्मक जागृत मनाचे ऐकण्यास नकार देणे आणि आपल्या सुप्त मनाच्या आंतरिक शक्तीवर पूर्वविश्वास असणे होय. सो येशू ख्रिस्तांनी ज्या महत्वाच्या गोष्टींवर भर दिला ती म्हणजे तुमची किती आस्था आहे, तुमचा किती विश्वास आहे. तुम्ही भगवद्गीता वाचा, तुम्ही बायबल वाचा, तुम्ही कुठलीही गोष्ट वाचताय, ती तुम्हाला हेच सांगेल की कसा विश्वास तुमचा आस्था आहे. वारंवार ते वाचायला मिळेल की तुमचा जसा विश्वास आहे तसंच तुम्हाला फळ दिलं जाईल. जे पेराल तेच उगवेल, असं तुमचा विश्वास असल्याने तुम्ही जमिनीत ज्या प्रकारची बीज रोपण कराल तेच फळ तुम्हाला मिळणार आहे. जसा विश्वास तसं फळ. विश्वास नसेल तर फळ मिळणार नाही. बी उगवण्याची एक पद्धत असते. एखादा शेतकरी आहे, त्यांनी जर एखादं
बांबूचं बीजारोपण केलं, मग बांबूला यायला 5-6 किती वर्ष लागतात. काही तो रोज जाऊन बघत नाही, आज किती वाढलं, आज किती वाढलं, किती वाढलं, वाढलं का नाही, असं तो विचार कधीच नाही करत. तो बीज पेरतो, सोडून देतो. त्याचा विश्वास आहे की येणार आहे पीक 5 वर्षानंतर. एक विशिष्ट वेळ, विशिष्ट त्याला हे लागतं. निसर्ग आणि शेतीच्या नियमाच्या आधारानुसार जे आपण फळ, आता जसं मी आंब्याची बी लावली तर मला आंबेच मिळते. मला फणस लावलं तर मला फणस मिळेल. मी जे बीजारोपण करेल तेच मला मिळेल, पण त्याची ही एक विशिष्ट पद्धत, विशिष्ट वेळ असेल, ज्या वेळी ते येणार तसं ते फळ मला मिळणार. मग मी बीजारोपण केलं, आज मी शेतीमध्ये पेरलेलं आहे धान्य, आणि 8-15 दिवसानंतर जाऊन बघेल, अरे आलं की नाही, किती झाडं वाढली, किती झालं, आता किती शेंगा आल्या, असं हे नेहमी बघणार नाही तिथे जाऊन. सो आपल्याला येशू ख्रिस्तानी हे सांगितलं की ज्या महत्वाच्या गोष्टींवर भर दिला ती म्हणजे तुमचा आस्था, तुमचा विश्वास. जसा विश्वास तसं फळ. जे पेराल तेच उगवेल. विश्वास असेल तर त्या प्रकारेच तुम्हाला फळ मिळेल. बायबलमध्ये वर्णन केलेला विश्वास हा विचार एक मार्ग आहे. मानसिक वृत्ती तुमची कशी आहे, तुमचा आंतरिक दृढ निश्चय काय आहे. तुम्हाला माहित आहे की तुम्ही तुमच्या जागृत मनातून जी कल्पना पूर्णपणे स्वीकारता ती तुमच्या अंतर्मनात साकार होईल. म्हणजे कॉन्शियस माइंडनी जर ती स्वीकारलं, कॉन्शियस माइंडने ते घेतलं, ते घेऊन मग जेव्हा अंतर्मन येस बॉस करेल. अंतर्मन काय, कॉन्शियस माइंड मधून आलं ना, चांगलं आहे की वाईट आहे त्याला माहित नाही, त्याने काय म्हटलं, ओके, आणि ते अभिव्यक्त होईल. विश्वास म्हणजे एक प्रकारे ती सत्य स्वीकारणे. तिथे जी तुमचे तर्क आणि इंद्रिय नाकारतात. म्हणजे जसं मी म्हटलं, मला 2 लाख रुपये मिळणार पाहिजे, किंवा माझ्याकडे 8 दिवसामध्ये काहीतरी एक मला डील होणार आहे, माझ्याकडे इतके कस्टमर येणारच आहे, हा जर माझा विश्वास आहे. इथे तुम्ही तुमचं जे कॉन्शियस माइंड आहे ते, हे कसं हे कसं होऊ शकतं, 8 दिवसात असे कसं होऊ शकतं, हे नाकारले जाईल. आणि श्रद्धा आणि विश्वास म्हणजे तार्किक विश्लेषणात्मक जागृत मनाचे ऐकण्यास नकार देणे. म्हणजे जे आपलं कॉन्शियस माइंड आहे ना, ते तर्क करणारं, विश्लेषण करणारं जागृत मन हे नकार देईल. आणि सुप्त मनामध्ये जेव्हा ते स्वीकार होईल, ती आंतरिक शक्ती जेव्हा विश्वास ठेवेल, आणि मग ते कम्प्लीट होईल. आंतरिक शक्तीवर पूर्ण विश्वास असणे हे आहे. सुप्त मनाच्या आंतरिक शक्तीवर जेव्हा विश्वास आहे, तेव्हा ती गोष्ट पूर्णपणे आपल्या समोर येईल. बायबलमधील उत्कृष्ट उपचार तंत्राचे हे वाचायचे हा. हं. बायबलमधील उत्कृष्ट उपचार तंत्राचे एक अतिशय प्रसिद्ध उदाहरण उदाहरण मॅथ्यू 9:28 मध्ये नोंदवले आहे. 65च आहे ना हे? हा, एक सेकंद मला बघू द्या, 65 आहे का, नाही 66 आहे. 65 पेज नाही. ओके. एक सेकंद. सिक्स्टी फाईव्ह पेज ही मी वाचते आहे. हो, सर.
बायबलमधील उत्कृष्ट उपचार तंत्राचे एक अतिशय प्रसिद्ध उदाहरण मॅथ्यू 9:28-30 मध्ये नोंदवलेले आहे. सो तो घरात आला तेव्हा आंधळे त्यांच्याकडे आले आणि येशू त्यांना म्हणाला, मी हे करू शकतो, यावर तुमचा विश्वास आहे का? ते त्याला म्हणाले, हो प्रभू. मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला मिळेल. तेव्हा त्यांची दृष्टी परत आली. येशूने त्यांना ताकद दिली आणि म्हणाला, ते कोणालाही कळू नये. तुम्हाला समजू येईल की येशू हा खरं तर त्या अंध माणसाच्या अवचेतन मनाच्या सहकार्यासाठी आवाहन करत होता. त्याचा विश्वास ही त्याची मोठी अपेक्षा होती. काहीतरी चमत्कारिक घडेल आणि त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल ही त्याची आंतरिक भावना होती. आणि तसे झालेही तसेच. हे एक शाश्वत उपचार तंत्र आहे. तो जगभरातील विविध धर्म पंथात उपचारासाठी वापरले जाते. येशूने नव्याने बरे झालेल्या रुग्णाला त्याच्या उपचारावर चर्चा न करण्याची आज्ञा दिली. कारण बाहेर जर ही गोष्ट कळली असली तरी अविश्वासू लोकांनी त्या रुग्णाकडे धर्मभ्रष्ट, पाखंडी म्हणून पाहिले असते आणि त्याच्यावर संशय येऊन टीका करून त्याचा अपमान केला असता. त्यामुळे त्याचे अंतर्मन भीती, शंका आणि तणावाच्या विचारांनी भरले असते. परिणामी त्यांना येशू ख्रिस्ताकडे झालेले फायदेही कमी होऊन त्याच्या मिळालेल्या दृष्टीलाही विपरीत परिणाम झाला असता. अधिकार आणि सामर्थ्याने तिने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा केली आणि ते बाहेर आले. सो मी तुम्हाला हा पेज टाकेल आज. बहुतेक आहे तो व्हॉट्सअपवर माझ्याकडे, बहुतेक मी डाउनलोड नाही केलेला आहे. तर याच्यामध्ये हेच आहे. आता मी शेअरिंग स्टॉप करते. एक आंधळा व्यक्ती जो होता तो येशू ख्रिस्ताकडे आलेला आणि येशू ख्रिस्तांनी त्याला विचारलं की तुला खरंच विश्वास आहे की मी तुझे डोळे बरे करू शकतो? तर मग येशू ख्रिस्तांनी जेव्हा हे म्हटलं तर त्या व्यक्तीने म्हटलं की हो, मला विश्वास आहे. तर मग येशू ख्रिस्तांनी त्यांच्या डोळ्यावर हात लावला आणि त्यांचे डोळे बरे झाले. मग त्याला आता हे सांगितलं की बाबा तू बरा झाला आहेस. आता हे तू काही सांगत नको बसू लोकांना. जेव्हा तू विचारलं की अरे तू कसा बरा झालास तर मग तू सांगशील. आणि त्याला सांगितलं होतं की तुझा विश्वास आहे म्हणून हे खरं झालेलं आहे आणि तू बरा झाला आहेस. ओके. आणि त्याला सांगितलं की तू हे अवचेतन मनाच्या शक्तीमुळे त्याचं हे झालं होतं की त्यांनी विश्वास ठेवला होता येशू ख्रिस्तांवर आणि त्यामुळे त्या अवचेतन शक्तीने ते काम केलं होतं आणि त्याचे डोळे बरे झाले होते. तुम्ही तुमची स्वप्न लिहा. तुम्ही तुमची स्वप्न मोठी मोठी लिहा. कॉमन जी स्वप्न आहे तुम्ही कुठेतरी डिस्कस करा. परंतु तुमची जी स्वप्न आहे काही अशी असतात आणि जी जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सांगितली आणि तेव्हा जेव्हा ते तुम्ही सांगाल आणि ते तुम्हाला हेट्रो सजेशन देतील तेव्हा ती पूर्ण होणार नाही. आपण म्हणतो ना की अरे मी हे म्हणतीये हे. पण कुठेतरी काय होतं जेव्हा तुम्ही तुमच्या मैत्रिणींमध्ये हे डिस्कस करतात की अरे मी ना असं केलं, 8 दिवसात ना माझ्याकडे असे क्लायंट आले, मी असं केलं, मला तर असं झालं. हे जेव्हा म्हणतात तेव्हा समोरचा व्यक्ती तुम्हाला हेट्रो सजेशन देतो. अरे हेट यार, हे असं कधी होतं का? कुठे बघितलंय असं कधी होतं का? किंवा मनातल्या मनात काहीही फेकून राहिला हा, काहीही बोलतोय हा. हे जेव्हा हेट्रो सजेशन तुम्हाला मिळेल तेव्हा ती गोष्ट पूर्ण होणार नाही. आपण म्हणतो ना नजर लागते, नजर लागते. कुठे काय शेअर करावे हेही लक्षात ठेवायचं असतं. कधी कुणी काय करतं, प्रॅक्टिकली करायच्या आधीच 10 लोकांमध्ये ढिंडोरा पिटतं. अरे मी ना या रोडवर एक छानसं हॉटेल टाकणार आहे, तिथे ना खूप कस्टमर येतात, तिथे मी केलेलं आहे, सर्वे केला आहे, मला माहित आहे की तिथे मला खूप छान मॉब मिळणार आहे. हे तुम्ही बोललात. समोरचा अरे तुला माहित आहे का, ज्याच्या थोडस समोर जा तिथे 50 अशी हॉटेल आहे जिथे खूप लोक जातात. तुझं काय इथे चालणार आहे? झालं. हे हेट्रो सजेशन झालं, तुम्हाला मिळालं. एक तर तुम्हाला वर्बली तोंडातून मिळेल किंवा त्याच्या मनातून कुठून तर येईल. आणि मग तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू कमी होईल. मग तुम्हाला तिथे असं वाटेल नाही करू की नाही. मग केले उघडले सपोज, मग ते नाही 1-2 दिवस कस्टमर आले की तुमचं अरे यार हा माझा मित्र म्हणत होता की हा चालणारच नाही आणि मग ती गोष्ट फ्लॉप होऊन जाते. आपण आपल्या सारख्या जसा आता हा जो क्राऊड आहे, जिथे मी आहे तुम्ही सगळे आहात, इथे तुम्ही एखादी गोष्ट शेअर केली तर दॅट इज ओके की मी तुम्हाला ब्लेस करेल की येस तुमचं हे स्वप्न पूर्ण होऊ दे. बरोबर आहे.
पण हेच तुमचं एक अलग स्वप्न असेल किंवा काही गोष्ट असेल, जर तुम्ही दुसरीकडे कुठेतरी शेअर केली तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये आणि तुमचा हासा उडवला, तर तुम्ही तिथे कॉन्फिडन्स तुमचा लूज होईल. तुमच्या आतमध्ये जी अंतर्मनामध्ये जी इच्छा, विश्वास जो होता, तो कुठेतरी कॉन्शियस माइंड, अरे हा यार, हा असा बोलला ना, होईल का बरोबर हे, असं ठीक आहे का, हे होईल. म्हणून येशू ख्रिस्ताने त्याला काय म्हटलं होतं, की मी तुला बरं केलं आहे, तुझा हा अंतर्मनाचा विश्वास आहे, तुला बरं केलं मी, पण हे तू जाऊन बाहेर सांगू नको. किंवा जेव्हा, कारण की त्यांनी हे लोकांना सांगितलं, अरे येशू ख्रिस्तानी ना माझ्या डोळ्यावर हात ठेवला आणि माझ्या डोळ्यानं मला मी झालो. मग लोकांनी त्याला मूर्खात काढला, असं कोणाचा हात ठेवून थोडे बरं होतं का? आणि मग काय झालं, पूर्ववत तो जसा आंधळा होता तसाच झाला. तर आपण कुठे काय शेअर करतो, कुणासोबत शेअर करतो, हेही आपल्या लक्षात असायला पाहिजे. कारण हेट्रो सजेशन जे बाहेरून मिळतात त्यानेही आपल्या कामामध्ये एक ब्रेक लागतो. जेव्हा रुग्ण बरे होण्यासाठी येशू ख्रिस्ताकडे आले, तेव्हा त्यांच्या विश्वासामुळे, येशू ख्रिस्ताच्या अंतर्मनाच्या उपचार शक्तीच्या आकलामुळे ते बरे झाले. येशू ख्रिस्ताने जी काही आज्ञा दिली होती ती आतून खरी मानली. येशू ख्रिस्तानी मदतीसाठी विचाराने इतर लोक एका चिरंतन कल्पनारम्य मनाच्या विश्वात होते. येशू ख्रिस्ताच्या आतील शहाणपण आणि उपचार शक्तीतील विश्वासाने रुग्णाच्या अंतर्मनाचे नकारात्मक विध्वंसक स्वरूप बदलले. या आंतरिक मानसिक बदलाचा परिणाम म्हणून उपचार आपोआपच घडले. त्याचा आदेश रुग्णाच्या सुप्त मनाला केलेले आव्हान होते. तसेच तो अधिकाराने बोलला, कारण त्याला माहित होते की अंतर्मन निश्चितच प्रतिक्रिया देईल आणि त्याच्या अंतर्मनाच्या प्रतिक्रियेची जाणीव होती आणि त्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. तो आपण इथे थांबूया. जगातील विविध देवस्थानातील चमत्कार हे उद्या बघूया. आजचं हे पेज आहे, उद्या पुन्हा येईल मी. सो इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे? काय प्रश्न? कुणालाच काही प्रश्न नाही? कुणाला काही विचारायचं आहे? सगळ्यांना समजलेलं आहे? हो मॅडम. हो मॅडम. हो मॅडम, सगळं सांग. चलो, थँक यू सो मच अँड थँक यू फॉर अंडरस्टँडिंग. आपल्याकडे नेहमीच आहे ना. काय म्हटलं? आपल्याकडे नेहमीच आपण विश्वास ठेवूनच करतो ना काम, तेव्हा विश्वास ठेवूनच करतो. हा हा हा. नवस बोलतो काही. विश्वास असतो, पण जेव्हा हेट्रो सजेशन मिळतात ना, हा, त्यांनी काम त्याच्यामुळे बिघडतं. थोडस आत्मविश्वास. हा, बरोबर. ते सगळे असे बाकीचे बोलतात तेव्हा असं होतं की बाबा आपल्या आत्मविश्वास होईल की नाही, काम असं होईल की नाही, असं हा, होतं. येस. आपण एखादं चांगलं काम करायचं असेल तर चार चौघांना विचारतो आणि तिथून आपल्याला बरोबर आन्सर मिळत नाही, तिथे आपण मागे पडलो जातो. आपण आपला ठाम निश्चय ठेवून काम करत नाही मला मग हे आज कळलेलं असं. आहे आपल्याला की आपण आपली स्वप्न महत्वाची आपल्यासाठी आहे. कुठे ती शेअर हो, करावी, कोणासोबत शेअर करावी, हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि बरोबर त्याचप्रमाणे ते काम करेल. बरोबर. तुम्ही जर मला शेअर केलं, सपोज सुचिता मॅम, की माझं ना मोठा असा बिझनेस झालाय आणि वर्ल्ड वाईड माझं पुरणपोळी खूप फेमस झाली, मी म्हणाले अरे वा यार, व्हेरी गुड, खूप छान, असं म्हणेल. आणि हीच गोष्ट जर तुम्ही तुमच्या एखाद्या मैत्रिणीला जर शेअर केली तर ती म्हणेल, काय बावळट आहे का, पुरणपोळ्या तर 100 बाया करतात, तुझी कोणती पुरणपोळी एवढी स्पेशल आहे, तू एवढ्यातच कर, किंवा असं कर, किंवा अजून दुसरं काहीतरी म्हणू शकते ना. हो, मग तिथे तुम्हाला असं वाटेल की हो, एवढं होईल का, माझं तर इथल्या इथे ठीक आहे, एवढं जात आहे ना, ठीक आहे, बरोबर. असं. मॅम, दीपक सरांचा प्रश्न आहे, जर आता आपण सांगितलं असेल
कुणाला की असं असं करतोय तर त्याच्या पुढे काय करायचं, त्याच्यावर उपाय काय काय आहे? ऑलरेडी आता सांगितलं असतील तर सांगितलेलं हा. मग आता काहीच नाही करू शकत. आता सांगायचं अरे यार हा ते काय ना माझं काम बघू आता, सध्या मी बाजूला ठेवलेलं आहे किंवा आता थोडं मी लेट करणार आहे ते काम करायला. हे सांगा तुम्ही. झालं असेल ते सांगायचं नाही. हम्म. आपण आता ह्याच्यातून शिकायला पाहिजे, म्हणजे आपण स्वतः हे राहायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे की कुठे काय बोलायचं. सतर्क राहायचं, आपलं स्वप्न लिहायचं, विश्वास ठेवायचा. सतत तुम्हाला ग्रॅटिट्यूडचा धागा हा पकडूनच ठेवावा लागेल. हो. प्रत्येक अफर्मेशनला थँक्यू हे झाकण आहे. थँक्यूला होल्ड करून थँक्यूचा धागा धरूनच सगळ्या जे काही आहे, जोसेफ मर्वी, जॉ डिस्पेन्झा, जो विटाले, अ, सगळे जे ऑथर आहे, अ, फ्लॉरेन्स कॉविल्सन, त्या सगळ्यांचे बुक्स आता आम्ही वाचत आहे. त्या सगळ्यांचा एकच हे आहे, थँक्यू करा, धन्यवाद करा आणि सकारात्मक विचार करा. तुम्ही काय बीजारोपण करता ते लक्षात घ्या. कोणाला सांगता हे लक्षात घ्या. आपण म्हणतो ना की मी हे करणार होती, माझं हे नाही झालं काम. का नाही झालं? तर याच्या मागं कारण हेच असतं की ते हेट्रो सजेशन मिळतं आपल्याला. आपल्याकडे आपण आपल्याच मुलगा चांगला अभ्यास करतो, पण एखाद्या दिवशी जर त्याने टीव्ही बघितला किंवा मोबाईल बघितला, काय तू हे सारखं मोबाईल बघताय, अशा नाही तू काय पास होणार आहे का, फेल झाल्याशिवाय राहणार नाही तू, हे झालं. तो रोज मेहनत करतो, तो अभ्यास करतो, एक दिवस जर त्याने मोबाईल हातात घेतला तर काय फरक पडला, एक 5 मिनिट बाळा झालं का तुझं, ठीक आहे असं बघ हं. तू छान आहे, हुशार आहे, तुझं सगळं छान होईल. हे हे आपण करायला पाहिजे ना. कधी कधी आपण स्वतः घरातल्या घरात पण असे हेट्रो सजेशन देतो आणि ज्याच्यामुळे ते काम बिघडतं. सो आजचं लेसन खूप छान होतं. 31 झालेले आहे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आणि आजचा लास्टचा जो पेज होता तो आपण उद्या पुन्हा रिपीट करूया. डोंट वरी अबाउट दॅट. अँड थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आणि सगळ्यांची भरभरून स्वप्न पूर्ण होऊ दे परमेश्वरा. सगळ्यांना भरपूर प्रमाणामध्ये सुख, सौख्य, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर आणि व्यवहारामध्ये, त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या नोकरी व्यवसायामध्ये त्यांना यश मिळू दे, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. अँड थँक्यू, थँक्यू, थँक्यू. स्वप्न लिहा, स्वप्न बघा, स्वप्नांवर स्वतःवर विश्वास ठेवा आणि ती स्वप्न तुमची नक्कीच पूर्ण होतील, हा माझा विश्वास आहे. थँक्यू.